प्रधानांच्या राजीनाम्यात काय हे आपण पाहूया। हा वैयक्तिक प्रतिष्ठेचा विषय नाही, मागच्या 10 दिवसांपासून घडणाऱ्या आहे। तरुणांच्या आंदोलनाचा फायदा राष्ट्रविरोधी शक्तीने घेऊ नये। देशाची एकता टिकवून ठेवली पाहिजे। मुलांनी अभ्यासात वेळ घालवावा, अभ्यासात लक्ष द्यावं। एकही विद्यार्थ्याचं भविष्य कायदेशीर गुंतागुंतीत अडकू नये म्हणून मी राजीनामा देतो। नीटच्या परीक्षेत अनियमितता आढळली, त्याची सरकारने दखल घेतली आणि पुनर्परीक्षा घेतली, असं धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या राजीनाम्यात म्हटलेलं आहे। तर धर्मेंद्र प्रधान यांना अखेर राजीनामा द्यावा लागलेला आहे। त्यांच्या राजीनाम्यात काय होतं ते आपण आत्ताच पाहिलं।